श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक कमेंट देखील अवश्य करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करते. आजपासून सुरू होणारा चातुर्मास. चातुर्मासात केले जाणारे गोपद्म नावाचे व्रत. काल आषाढी एकादशी होती. या एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. मग भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेला जातात. आषाढी एकादशीपासून पुढचे 4 महिने चातुर्मास असतो, म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत. खूप लोकांना असं वाटतं की भगवान विष्णू योग निद्रेला आहे, मग देवपूजा करावी की नाही. उलट या काळात जास्तीत जास्त देवाची सेवा करायची आहे. गोपद्म व्रत हे अवश्य करा. गोपद्म म्हणजे गायीचे पावले. आपल्या हिंदू धर्मात गायीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आईनंतर गाय असे म्हटले जाते. गायीला कामधेनू असे म्हणतात. गायीच माणसाच्या आयुष्यातलं स्थान आणि उपयोगिता याबद्दलचे आदरभाव व्यक्त करण्यासाठी गोपद्मांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. गोपद्माचे व्रत करताना प्रत्येक वेळी गायीची पूजा करण्यासाठी गाय भेटत नाही, म्हणून गोपद्माची रांगोळी काढतात. हे नुसते रांगोळीचे प्रतीक नसून त्यात भगवंताची शक्ती असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या बहिणीला हे व्रत सांगितले होते. हे व्रत आपल्याला आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत करायचे आहे. घरात सतत कटकट, भांडण, आर्थिक चणचण असेल तर हे व्रत नक्कीच करावे. हे व्रत करताना खूप छान अनुभव येतात. हे व्रत केल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास असतो. या व्रतात आपल्याला देवासमोर 33 गोपद्म काढायची आहेत. एक पाट घ्या, स्वच्छ पुसून त्यावर काढा. गोपद्म काढल्यावर त्यांना हळदी कुंकू व्हायचे आहे. अक्षदा, फूल वा दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे. मग मनापासून नमस्कार करा आणि तुमचे हे व्रत का करताय ते त्या गोपद्मांना सांगा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खडीसाखरेचा नैवेद्य रोज न चुकता दाखवायचा आहे. ही रांगोळी दुसऱ्या दिवशी गोळा करून निर्माल्यात टाकावी आणि दुसऱ्या रांगोळीने नवीन गोपद्म काढायची आहेत. हे व्रत करताना जर मासिक धर्म आले किंवा सुतक पडले तर तेवढे दिवस सोडून परत सुरुवात करायची आहे. या व्रताचे उद्यापन कसे करावे. कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी एक सवाष्ण बोलावून तिची हळदी कुंकू लावून ओटी भरावी. तिला खीर खाऊ घालावी. सौभाग्याचे अलंकार तिला भेट म्हणून द्यावं. जशी आपली परिस्थिती असेल, फक्त कुंकूची डबी दिली तरी चालेल. अशा प्रकारे उद्यापन करायचे आहे. लक्षात असू द्या की कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी करायचे आहे. जर तुम्हाला आजपासून करायला काही अडचण असेल किंवा उशिरा माहीत झाले तर गुरुपौर्णिमेपासून केले तरी चालेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.